आमचा रंग आमचा। अमृतसर जम्मू काश्मीर मधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात। लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील, उमर अब्दुल्ला यांची माहिती। अमृतसरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, खबरदारीचा उपाय म्हणून अमृतसरमध्ये रेड अलर्ट। पाकिस्तानकडून 3 तासात युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार, भारताकडून देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून काल रात्री भारतामधील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न, पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर, भारताकडून पाकच्या 11 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, युद्धविरामाचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्यांना उत्तर देण्यास सूट, कडक पावलं उचलण्याचे आदेश। परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला थेट इशारा। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविरामासाठी पाकच्या डीजेएमओचा फोन, भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय, उद्या पुन्हा दोन्ही डीजेएमओमध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार, कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार, भारत सरकारचा मोठा निर्णय। काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारामध्ये हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण। अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता, बॉर्डरवर सध्या कुणालाही प्रवेश नाही, सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट। ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांचं ट्विट, अमिताभ बच्चन यांनी वडिलांची अग्निपथ कविता ट्विट केली। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले, पाकिस्तानच्या कर्दू, जकोगाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान, भारतीय सैन्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम, 12 तारखेला डीजेएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार। सलग 3ऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले, सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडल्याची माहिती। युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू, कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता, संघर्ष थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा झेलेन्स्की यांना प्रस्ताव, पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार, व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण, कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार। जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, 137 टँकरनं पाणी पुरवठा, बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। राज्यामध्ये 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा, यंदापासून 11वीसाठी राज्यामध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीवर बंदी, दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय, केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज। 16 मे पासून आयपीएल पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता, परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती।